नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूमिपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वांग्याच्या देठावरील थ्रिप्स रोगासाठी कोणती फवारणी घ्यायची याविषयी माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, वांग्याचे देठ खराब होण्यामागे प्रमुख कारणे: 1. बुरशी, 2. भुरी, 3. थ्रिप्स। प्रामुख्याने वांग्याचे देठ हे थ्रिप्समुळे खूप मोठ्या प्रमाणावर खराब होतात। थ्रिप्स हा रोग वांगी पिकासाठी खूप घातक आहे। 90% वांग्याचे देठ हे थ्रिप्समुळे खराब होतात। राहिलेले 10% देठ हे बुरशी व भुरीमुळे खराब होत असतात। शेतकरी मित्रांनो, वांग्याचे काळे पडलेले देठ चकचकीत करण्यासाठी थ्रिप्सचा नायनाट करणे खूप गरजेचे आहे। त्यासाठी आपल्याला एक जबरदस्त अशी फवारणी घ्यायची आहे। ही फवारणी घेतल्यानंतर वांग्याचे देठ आपल्याला ऑटोमॅटिक हिरवेगार व चकचकीत झालेले दिसतील। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, थ्रिप्सचा बुकना करण्यासाठी आपल्याला धम्मन बायो R303+ हे कीटकनाशक 20 लिटरच्या पंपासाठी 25 मिली इतकं प्रमाण घ्यायचे। त्याचबरोबर डायपेल BT हे 20 लिटरच्या पंपासाठी 25 मिली प्रमाण घ्यायचं आहे आणि इम्प्लिशिट हे कीटकनाशक 20 लिटरच्या पंपासाठी 20 मिली प्रमाण घ्यायचं आहे। या तीनही कीटकनाशकांचे एकत्र मिश्रण करून वांग्याच्या झाडांवर व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे। ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला अगदी 2 ते 3 दिवसात याचा रिझल्ट दिसून येईल। शेतकरी मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि या फवारणीचा रिझल्ट तुम्हाला दिसला की नाही ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।